बिंदास निर्भीड बिंदास बातम्यांचं निर्भीड व्यासपीठ बिंदास न्यूज ठिकाणी हजर झाले तुमच्या मानावे आभार थोडे हे मी दिनेश परदेशी साहेबांचा कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी आपल्याला सांग। आता ही निवडणूक सुरू झाली 15 सप्टेंबरच्या सभेमध्ये आपण सर्वजण होतात, काय घडलं काय झालं हे तुम्ही सर्वांनी ऐकलेलं आहे, पण त्यातून ही व्यक्ती सावरलेली आहे तुमच्या भरोश्यावर। आणि या व्यक्तीने आपलं कुटुंब दारावरती लावून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या सेनेमध्ये प्रवेश केलेला आहे। तो त्यांच्या कुटुंबाच्या भरोश्यावर नव्हे तर तुमच्या भरोश्यावर, म्हणून या व्यक्तीला यापुढे सांभाळायचं काम तुम्हाला सर्व तरुणांनी वयस्करांना करायचं आहे, हे सुद्धा मी या ठिकाणी नम्र विनंती करणार। समोर महाराज बसलेले, स्टेजवरती आके शेठ बसलेले, समाजकारण करत असताना राजकारण करत असताना ही महाराष्ट्र साधू संतांची भूमी, आपल्या साधू संतांनी आपल्याला काय शिकवण दिली? जे काय झाले गाजले ते असे म्हणे, जो आपले तोची साधू गोळ खावा देव तेथीची जाणावा। हे 450 वर्षापूर्वी तुकाराम महाराजांनी का बरं सांगितलं असेल? त्यांनाही कळत होतं ना की जो समाजाची सेवा करतो आणि जो समाजात घडतो, जो समाजात वावरतो, जो समाजाशी एकरूप होतो, त्यालाच खरं त्याच्यात साधूपण दिसलं पाहिजे हे तुकाराम महाराज आपल्याला सांगून गेले। त्यामुळे आता कुठलंही राजकारण झालं तर आपण त्याला बळी पडायचं नाही। आता सगळं प्रकार होणार आहे। आकर्षक स्टेजवर महाराज समोर देवी दाक्षायणीचं दर्शन घेऊन ह्या संवादाला सुरुवात झालेली। आता आता तुम्ही समजून घ्या, त्यांनी सांगितलं मी आमदारकी पानाला लावतो। कशाला लावता? लोकच तुम्हाला आमदारकी देत नाही, तुम्ही पानाला कशासाठी लावता? लोक आमदारकी देत नाही तुम्हाला। आता तुम्ही जे सांगताय 3000 कोटीचे काम केले, गरांडे साहेब मला माहित नाही, एक आमदार गुवाहाटीला फार फेमस झाला होता, त्या आमदाराचा आता तिकडे असाच दावा चालू आहे, त्यांची अशाच हाल चालू आहे जशी इथं चालू आहे तशी। आणि त्या आमदारांनी पण एक पत्रिका काढली की मी 3000 कोटीचे काम केले असे, तिथं बरं का, इथं नाही तुम्ही मला इथं उदाहरण देताय काय? तिथल्या आमदारांचं सांगतोय तुम्हाला, त्यांनी सांगितलं मी 3000 कोटीचे कामं केली। भाडे साहेबासारखा एक पत्रकार त्यांनाही भेटायला गेला, त्यांनी सांगितलं साहेब पूर्ण सांगोला मतदारसंघ फिरून आलो पण तुमचे 3000 कोटीचे कामं कुठं दिसत नाही। ते मग तुझा अंदाज किती कामं झाली असं? ते म्हणजे फार झालं तर 1000-1200 कोटीची कामं झाली असं। ते म्हण नाही मी जास्त केलं, म्हणजे ठीक आहे आणखी 200-300 कोटी वाढवतो, 1500 कोटी झाले असं। ते म्हणे कामं 3000 कोटीचे झालेली आहे, 1500 कोटीचे तुला दिसत आहेत तसे, आणि 1500 कोटी रुपये माझे पाहुणे रावळे, माझे भाऊ, माझे साले, माझे दाजी, माझे मेवणे यांच्याकडे। ते म्हणून तुम्ही असं कसं सांगता मतदारसंघात कामं झाली? ते म्हणे का मी तिचे नावं घेतले, हे लोक मतदारसंघाचे नाही का? माझा भाऊ काही दुसरीकडे म्हणून राहिला, आणि माझे भाचे मतदारसंघातले, माझे पाहुणे मतदारसंघातले, पैसा मतदारसंघातच आला ना म्हणे, त्यामुळे ते 1500 हे 1500 झाले, 3000 कोटीचे काम म्हणे। आता काय राहिलं म्हणे पत्रकार म्हणे धन्यवाद साहेब, अशा प्रकारे त्यांचे कामं चालू आहे 3000 कोटी। एकूण गावं किती? 218, त्यातले आमचे 53 नव्हे बरं का, त्यातले 5-7 गावांची बेची लागेल म्हणजे 125। 3000 कोटी गुन्हे गावावर तुम्ही 218 भागीले गाव किती होते? जवळपास एका गावाला निधी होतो 14 कोटी रुपयाचा। आता 14 कोटी निधी म्हणजे काय थोडा निधी का? तुम्ही विचार करा ना, लासूर गावामध्ये 14 कोटी काय होणार? कुठे दिसतोय डोळ्याने? आकडा सांगायचं फक्त ते एका महाराजांच्या दरबारात नाही का? तो बिरबल सारखा कार्यकर्ता तो महाराज म्हणतो 5000 कोटी, तो घालून म्हणतो 10,000 कोटी। ह्याला घ्यायचं नाही, ह्याला घ्यायचं नाही, काहीच नाही, नुसते आकड्यांची फेकाफेक चालू आहे। फक्त आता राजकारण वेगळ्या मुद्दे होते जाणार आहे। त्यांनी 15 तारखेची सभा बघितली आणि दिनेश भाऊचा प्रवेश बघितला, तुमच्यासारखे अनेक भाविक लोक त्या दिवशी रडले आणि त्यांच्या पायाखालची वाळू सरकली। त्यामुळे त्यांचे आता वेगवेगळे स्टेटमेंट सुरू झालेले आहे, भाषणाचा स्तर त्यांचा घसरलेला आहे। मी तुम्हाला एकच सांगतो, आपण त्या राजकारणाला बळी पडायचं नाही। मी मुसलमान आहे, तुम्ही हिंदू आहे। मंदिर में दाना चुग कर चिड़िया मस्जिद में पानी पीती है, मैंने सुना है कोई राधा की चुनरी सलमा बेगम सीती है। एक रफी था जो महफिल रघुपति राघव गाता था, एक प्रेमचंद बच्चों को ईदगाह सुनाता था। कभी कन्हैया की महिमा गाता रसखान सुनाई ही देता है, औरों को दिखते होंगे हिंदू मुसलमान, मुझे सिर्फ इंसान दिखाई देता है। आपण फक्त माणुसकीची भाषा केली पाहिजे। काय आता अल्लाह खिलावे, अल्लाह बगैर बडा ना कोई और अल्लाह करे सोई होय। हे 450 वर्षापूर्वी तुकाराम महाराजांनी हिंदू मुसलमान एकतेचं प्रतीक त्या ठिकाणी लिहून दिलं, आणि तुम्ही आम्हाला जातीची भाषा शिकवताय। आम्ही जात म्हणणार नाही। डॉक्टर दिनेश परदेशी हा आमच्या जातीचा आहे, आमचाच भाऊ आहे, ते डॉक्टर आहे। त्यांच्याकडे गेल्यानंतर कुठला पेशंट त्यांनी विचारलं का तुझी जात कोणती म्हणून? अरे रडत जाणारा पेशंट, हसत पाठवणारा माणूस डॉक्टर दिनेश परदेशी या वैजापूरचं ऑपरेशन करण्यासाठी डॉक्टर म्हणून आपल्या समोर येणार आहे। आपण सर्वांनी त्या ठिकाणी या माणसाच्या पाठीशी ठामपणे उभं राहावं ही आपल्याला या ठिकाणी नम्र विनंती करतोय। ऐसे वह बहुत गजब की बात करने वाले, वो अगर मजहब की बात करे तो अपन उनको प्यार बोलेंगे, और वो अगर हिंदू मुसलमान बोले तो अपन उनको हिंदुस्तान बोलेंगे। ये अपने जहन में अपन फिट करना है।
इसलिए ये सब लोग यहाँ पर जो जमे हैं आपसे फिर से एक बार आणि पुन्हा एकदा आपल्या चरणाला शब्द रूपी स्पर्श करून विनंती करतो की येणाऱ्या निवडणुकीमध्ये एक अतिशय सुशिक्षित ज्याने 25 वर्ष नगराध्यक्ष म्हणून आपली सेवा केलेली तो उमेदवार आपल्या समोर उद्धव साहेब देणार आहेत. शिवसैनिकांना खास करून विनंती असेल, आम्ही काँग्रेस राष्ट्रवादीत असताना भाऊ सोबतच राहिलो. आम्ही पूर्ण खालचा असा ढाचा तयार केलेला आहे. या मंदिरावरती कळस लावण्याचं काम शिवसैनिकांना तुम्ही करा, मी तुम्हाला विनंती करतो. एकदा आमदार करा आणि तुमच्यासोबत त्यांना राहू द्या, आम्हाला नाही येऊ दिलं तरी चालेल, त्यांना एकदा आमदार करा. ही पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना विनंती करून माझ्या लांबलेल्या वाणीला विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.